आपल्या लढ्याला यश येताना दिसतंय, पण 100% यश अजून आलेलं नाहीये. आपण म्हणतोय तुम्ही जे बोलताय आम्ही एकदम मागे फिरलो की तुम्ही विसरून जाता. आहे का नाही आपला हा अनुभव? आहे का नाही? आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय निर्णय कागदावर आला पाहिजे. ते म्हणाले काही आर्थिक बाबी आहेत, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटावं लागेल, सदन चालू आहे, वेळ नाही. म्हटलं तुम्हाला वेळ आज नसेल उद्या काढा, उद्या नसेल परवा काढा. तुम्ही जोपर्यंत वेळ काढत नाही तोपर्यंत आम्ही चालणं थांबवत नाही. मंजूर आहे का तुम्हाला सगळ्यांना? बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? मी असं ऐकलं, आम्ही आपले नास्तिक माणसं, आम्हाला वाटतं हे समोर बसलेल्या मायमावल्या आणि त्यांचे हात हेच आमचे देव आहेत, हेच आमचे देव. आणि हा आंदोलनाचा तंबू हेच आमचं मंदिर आहे. आयुष्यभर हेच पवित्र राखण्याचं काम आम्ही चळवळीच्या लोकांनी केलेलं आहे. परंतु आपले पालकमंत्री हे देव मानणारे मंत्री आहेत आणि त्यांच्या निवडणुकीचा नारळ ते मी ऐकलंय, मला खरं काय खोटं माहित नाही, पण ते नारळ निझर्लेश्वरला फोडतात असं मी ऐकलेलं आहे. निझर्लेश्वरचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते काही करत नाही असं जरा मला लोकांनी सांगितलं. मग आपण म्हटलं तर आपण पडलो नास्तिक माणसं, आपल्याला त्यातलं काही कळत नाही, पण त्यांची श्रद्धा आहे. मग आमच्या जे काही श्रद्धा ज्याच्यावर आहे त्या मायमावल्या, तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे तिथे जाऊन आम्ही बसवणार. निझर्लेश्वर आपला पहिला मुक्काम आहे, तिथे जाऊन बसणार आता आणि तिथून साखर घालणार. पालकमंत्र्याला आमच्या रेल्वेचं काय झालं, आहार कर्मचाऱ्याचं काय झालं, आमच्या ग्रामपंचायतवाल्याचं काय झालं, बांधकामवाल्याचं काय झालं, आशाचं काय झालं, शालेय पोषणचं काय झालं, आदिवासीचं काय झालं. आहे का मंजूर सगळ्यांना? आवाज कमी आला. आहे का मंजूर? जेवण झालं नाही? म्हणजे झाल्यानंतर झालं की मग आपण थोडा आराम करणार आणि परत एकदा कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली पहिला मुक्काम यावेळेचा हा आपण निझर्लेश्वर गाठणार आहोत. मला बरेच अधिकारी म्हणतात, मंत्रालयात पण लोक म्हणले की आम्ही तुम्हाला जरा चांगल्या मंगल कार्यालयाची सोय करून देतो. काही लोक म्हणले तुम्हाला पुढे देऊ तिकडे जाणता राजा मैदान. म्हटलं आम्ही पण गंडीचे, तुम्ही आम्हाला कुठेतरी नेऊन गावाच्या बाहेर टाकायचं आहे, म्हणजे तिकडे किती दिवस बसन किती वारा आरडाओरडू. तसं नाही होणार. निझर्लेश्वर नंतर दुसरा मुक्काम मात्र लोणी असणार. आणि तिथून मला फोन आलेला आहे लोणीच्या लोकांचा, ते म्हणजे लोणी असणार पण कुठं असणार? लोणी दोन आहेत म्हटले आणि वाडा दुसरीकडे आणि लोणी दुसरीकडे. म्हटलं वाड्यावरच जाणार, मध्ये थांबणार नाही, वाड्यावरच जाणार आहे. काय कायदा आहे, नियम आहे, काय व्हायचं ते होईल. परंतु या माऊल्यांना विखे साहेबांची जी राहत्या घराची माऊली आहे तिच्या समोर जाऊन बसवणार आणि कोडं घालणार. यांचं सोडवा तोपर्यंत उठत नाही. आणि आता आईला नगर बियला नगरले लांब लोणीत गेलो की तिथूनच उठायचं नाही. मंजूर आहे का सगळ्यांना? मंजूर आहे का सगळ्यांना? काय व्हायचं ते आता जुन्या काळात पुंतांब्याला झालं, शेतकऱ्यांचा संप उभारायला पुंतांब्यात. आता दुसरा आहार कर्मचाऱ्यांचा, शालेय पोषणचा, तुमच्या अर्धवेळचा सगळ्यांचा संप लोणीतून महाराष्ट्रभर सुरू होईल. आणि किती दिवस चालवायचा आपण सगळेजण ठरवू. हटायचं नाही. लोणी हे आंदोलनाचं केंद्र आपल्याला करायचं. वाड्याच्या समोर जाऊन बसायचं आणि प्रश्न सोडून घ्यायचे. मंजूर आहे सगळ्यांना? आपले अध्यक्ष आले, त्यांचं भाषण आपण ऐकणार, मग गरमागरम खिचडी खाणार आणि मग निझर्लेश्वरला आजचा रात्रीचा मुक्काम. एक विनंती करायची आहे, आता ठिकाण सांगून टाकलं की आपल्यातले काही गंडीचे ते लगेच म्हणतात माझा पाय दुखायला लागला, माझी कंबर दुखायला लागली. आणि जी खरी म्हातारी आहे, मला फोटो पाठवला एका कालच्या याचा, आणि त्या आईकडे पाहिलं की माड्यालाच पाणी आलंय. ती बोचकं घेऊन पायी चालू राहिली, बोचकं घेऊन. आणि आपल्या एकदम चांगले असणारे
पहिल्यांदा पिकअप मध्ये काय तू खायला लागलं, तू खुवायला त्यांचं लावायचं आपल्याला. आपण राहणार आहे का नाही सगळ्या रस्त्यात? एक पण माणूस. आणि असं करतो का आम्ही की नेते बसले सावलीला आणि तुम्हाला लावलं उन्हात चालेल असं का हो? आहे का सांगा? चालतंय का नाही? आम्ही बरोबर तुमच्या पायाला पाय देऊ आणि तुमच्या पायाला फोड तर नेत्यांच्या पण पायाला फोड. हे आहे का नाही सूत्र आपल्याला? आहे का नाही? आणि म्हणून आम्ही चालणार तुमच्या बरोबर. एक पण माणूस आमचा नेता हे काय असं डुप्लिकेटपणा नाहीये. मग चालणार आहे का नाही सगळे? आहे का नाही चालत तयारी? चालूया. आणि मला आता आमच्या नेत्यांनी सांगितलं, आमची बैठक झाली, हे निजर्णेश्वरला जरा आम्ही जास्त जमाव करायचा, कसं करायचं हे ठरलंय. लोणीला जाताना मात्र किमान 20,000 लोक हे निजर्णेश्वर पासून लोणीकडे पोच करतील अशा प्रकारचं नियोजन भावांना आपल्या झालेलं आहे. आपण ते करणार आणि ते करून दाखवणार. राजूर पासून इथपर्यंत आलं. लोक म्हणले कशात येतंय, हे फक्तच म्हणतोय, हे नवलेवाडीतच थांबल. आलो का नाही? आलो का नाही? मग जाणार का नाही लोणीला? जाणार. लोणीला पण जाणार आणि लढा पण करणार. आहे ना मंजूर सगळ्यांची? मी विनंती